नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. आपण बऱ्याच रोगावर आयुर्वेदिक औषधं खातो किंवा इतर औषधं खात असतो, परंतु बरेचसे रोग असे असतात की जे आपले खाण्यापिण्याच्या सवयीमुळे होतात. तर कोणकोणते असे पदार्थ आहेत की जे दोन पदार्थ एकत्र जर आपण खाल्ले तर तुमचं आरोग्य बिघडू शकतं, याची पण आपल्याला माहिती असणं फार गरजेचं असतं. तर कोणतेही फळं खाल्ल्यानंतर चहा प्यायचा नाही, हे सर्वात महत्वाचं तत्व आपण पाळलं पाहिजे. शक्यतो फळं खाल्ल्यानंतर चहा प्यायचा नाही, कमीत कमी 1 तास तरी चहा प्यायचा नाही. कारण जर तुम्ही फळं खाऊन जर चहा पिले तर तुमच्या पोटामध्ये 100% ऍसिडिटी होणार आणि तुम्हाला गॅस होणार. दुसरी महत्वाची अशी गोष्ट आहे की जर मटण वगैरे जर तुम्ही खाल्ला असेल, जर मांसाहार तुम्ही करत असाल, मटण वगैरे जर खाल्ला असेल, मटण चिकन जर खाल्ला असेल तर त्याच्याबरोबर परत पनीर खायचं नाहीये. मटण आणि पनीर खायचं नाहीये, त्याच्यामुळे सुद्धा तुमच्या पोटाचं आरोग्य बिघडू शकतं. तिसरी आणि महत्वाची गोष्ट अशी आहे की दूध आपण खातो तर या दुधाबरोबर आंबट पदार्थ खायचे नाही आहेत. त्यामुळे तुम्हाला 100% ऍसिडिटीचा त्रास होणार असतो आणि कधी कधी तुम्हाला याचा त्रास भयंकर होऊ शकतो. म्हणून दुधाबरोबर आंबट पदार्थ खायचे नाहीये. आणि तिसरा आणि महत्वाची गोष्ट मध, आपण जो मध खातो त्या मधाबरोबर तूप खायचं नाहीये. हे फारच घातक रसायन तयार होतं त्याच्यामुळं मधाबरोबर तूप अजिबात खायचं नाहीये. आणि तिसरी आणि अतिशय महत्वाची गोष्ट ही सगळ्यांना माहिती असली पाहिजे की फणसाचे गरे जे आपण खातो, या फणसाचे गरे खाल्ल्यानंतर विड्याचे पान कधीही खायचं नाही. विड्याचं पान जर तुम्ही खाल्लं तर तुमचं आरोग्य एकदम अचानक बिघडू शकतं. विड्याचं पान आणि फणसाचे गरे याचं अतिशय घातक असं रसायन तयार होतं आणि कधी कधी ग्लानी येऊन जीव जाण्याची पण शक्यता असते. इतकं हे घातक रसायन याचं तयार होतं. तर या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, या तुम्ही पाळल्या पाहिजेत आणि हे एकत्र न खाल्लं पाहिजे. तरच तुमचं आरोग्य जे आहे ते तुम्हाला कुठल्या औषधात घ्यायची गरज पडणार नाही आणि तुमचं आरोग्य जे आहे ते चांगलं राहणार आहे. तर ह्या काळजी घ्या, हे पदार्थ एकत्र खाऊ नका आणि निरोगी राहा. अशाच व्हिडिओसाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.